हेलो हाय गाइस, आप सभी को राधे राधे। तो आज यहाँ रोचक मैच होने जा रहा है क्योंकि मैं इधर ब्लॉग बनाने वाला हूँ, तो आप लोग देखिए, बहुत आनंद आएगा दोस्तों। और बहुत रोचक मैच है, तो स्टार्ट होने वाला है, तो मैं आपको दिखाता हूँ, देखिएगा। यहाँ पे मैच का आयोजन किया गया है और ये मैच बहुत रोचक होने वाला है, तो आप लोगों को हम दिखाते हैं। आप ऐसे ही हमारे ब्लॉग में जुड़े रहिए और बहुत अच्छा रोचक मैच जो लोग आप लोगों को दिखा रहे हैं, देखिए और आनंद। आपण बघतोय मित्रांनो, खऱ्या अर्थानं जर पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील अनेक क्रिकेटच्या जोड्या आपल्याला पाहायला मिळाल्या। धावफलकावर धावा असेल त्या म्हणजे 42 आणि दोन फलंदाज आपण पाहतोय मैदानात जे खेळत आहेत, चेतन आणि रोहन या दोघांची जोडी आहे। तर प्रशांत इथे गोलंदाजी करतोय, राईट हॅम ओव्हर द विकेट बांधताना पार करेल, उलटो चेंडू होता फटका खेळला ऑफसाईडच्या दिशेने। इथे काय चेंडू अडवला जाईल, फेकला जाईल, बहुत शानदार चौका मारा, धोका होता परंतु प्रशांतचा चेंडू मला वाटतं दिसला नाही। सुट्टीचे दिवस आहेत, गुलाबी थंडीमध्ये खऱ्या अर्थानं सामन्याला सुरुवात होते। हे आपल्या खऱ्या अर्थानं SPL असेल TPLचं सौंदर्य दर्शकों का भीड़ लगा है परंतु इथे धाव घेतली गेली नाही। बा इथे विकेट घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, तुम्ही धावू शकता का? तर नक्की धावू शकता, परंतु इथे फलंदाज मैदानामध्ये शांत उभे होते। धावफलकावर धावा असतील 44 धावा, 7वे षटक प्रगतीपथावर आहे। प्रशांत यामध्ये आपण पाहतो बॅटची हलकीशी कडा लागते, चेंडू फाईन मारा चौका मित्र, सीमारेषा गाठणार का? इथे थांबलेला चौका मारा, ये देखिए 2 धावा मिळतील, 2 नवीन धावफलकावरती बाद। धावफलकावरती धावा आहेत त्यामध्ये 46, 8 षटकांचे सामने आहेत। सकाळच्या सत्रामध्ये बॉल टू वन देखील फार महत्वाचा आहे, त्यामुळे आपण विश्वविद्यालयांना दुसऱ्या षटकामध्ये पदार्पण करताना बघितलं, परंतु शांत आणि संयमी खेळ देखील पाहिली, त्यामुळे संघापर्यंत येऊन थांबलाय। यावेळेस खराब क्षेत्ररक्षक चेंडू जाईल खरं, सीमारेषावर चौकार, 4 धावा सुरेख चौका। या ठिकाणी क्लीन बोर्ड त्रिफळ केले गेले, फलंदाज बाद। तिचे सर्व आणि कोकणचे भाग्यविधाते जे राहतात पिंपरी चिंचवडला पण कोकणात आमदार निवडून आणतात। खर तर राहुल ढेबे यांनी जर षटकार मारला ना, निलेश पिंगळे यांच्याकडनं 501 रुपयाचं रोख पारितोषिक, आणि इकडे राजीव ननवरे यांच्याकडनं पण रोख पारितोषिक 500 रुपये। बघा, राहुल ढेबे आज तुमच्यावर पैशांचा वर्षाव आहे, स्ट्राईकली आहे फक्त, बाकी काय। आपण जाऊयात 7 षटकानंतर 50 धावा आहेत, बॅटची हलकीशी कडा लागते। आपण पाहतो चेंडू मात्र परत फाईनल दिशेने ट्रॅव्हल करेल, 1 धाव मिळते, 2 धाव मिळतील, 52 धावा असतील। विश्वा टायगर्स विरोधामध्ये NP जॅकपॉटचा सामना आहे। नक्कीच प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक असेल, त्या फ्लेक्सला चेंडू दिवसभर जेवढे लागतील तेवढ्या चेंडूवरती 1000 रुपये मिळतील। त्यानंतर तुम्हाला स्क्वेअर लेगला नक्कीच बिहार ईगल्स, तर खऱ्या अर्थाने तुम्हाला फ्लेक्स दिसेल, त्या फ्लेक्स वरती जाऊन षटकार तुम्ही जर खऱ्या अर्थाने ठोकला, इथे सेव्हर केला, फटका खेळलाय, सेट शॉट, चेंडू मात्र प्रशांत उचलतोय, 1 धाव इथे मिळेल। एका धावेने धावफलकावरती बाद, 56 धावा धावफलकावरती असतील, एक चांगली धावसंख्या आतापर्यंत उभी राहिलेली आहे।
नक्कीच 11:30-12च्या सुमारास आपल्याला खऱ्या अर्थाने ही धावसंख्या 8 षटकांमध्ये खऱ्या अर्थानं 72, 75, 80 पर्यंत जाताना पाहायला मिळेल. त्यावेळेस चिन्ह खऱ्या अर्थानं वेगळं असेल, सूत्र वेगळं असेल, विकेट वेगळं असेल, खेळाडू तेच राहतील, पंच तेच राहतील. या ठिकाणी बदलणार आहे ती म्हणजे खेळपट्टी. इथे काय आउट हो गया भाई. फलंदाज बाद असणार आहे. षटक मला वाटतं